अर्थातच बौद्ध उपासक धाडसी व्यक्तिमत्व शंकरदादा बगाटे यांना आम्ही या ठिकाणी सूचना करतो की आपण या धम्मपरिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी आपण प्रास्ताविक करायचं आहे। या माळरानावरती या ठिकाणी चांगलं नंदनवन निर्माण करण्याचं काम ज्यांनी या ठिकाणी केलेलं आहे, गेल्या 22 वर्षापासून या ठिकाणी मोठी परिश्रम आपण या ठिकाणी घेत आहात। तर या धम्मपरिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी आपणास या ठिकाणी सूचना आहे की आपण प्रास्ताविक करायचं आहे, अशी आपणास या ठिकाणी विनंती आहे। आदरणीय शंकरदादा बगाटे यांना सूचना आहे की आपण प्रास्ताविक करायचं आहे। या धम्मपीठावरती सर्वांना सूचना आहे, आपली ज्यांची नावं या माईकद्वारे घेतलेली त्यांना सूचना आहे, आपण खाली जा। आपल्याला सूचना आहे, आपण सर्वजण या ठिकाणी धम्म बांधव आहात, कृपया आपणास सूचना आहे, विनंती आहे, आपण खाली जा। ज्यांची नावं या ठिकाणी घेतलेली नाहीत त्यांनी खाली जा। सुरेशदादा घोडगे यांना सूचना आहे, आपण ज्यांची मंडळी आपली समिती सदस्य नाही त्यांना खाली काढून घ्या, पदाधिकारी नाही त्यांना खाली घ्या, रिकामा करा लवकरात लवकर, चला चला लवकर। सन्माननीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे हिंगोली जिल्ह्याचे नेते जकीबाई कुरेशी यांना सुद्धा सूचना आहे की आपण या धम्मपीठावरती या ठिकाणी यायचं आहे, अशी आपणास सूचना आहे। हॅलो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे हिंगोली जिल्ह्याचे नेते सन्माननीय जकीबाई कुरेशी यांचं सुद्धा या ठिकाणी या 22व्या तक्षशिला बौद्ध धर्म परिषदेच्या अनुषंगाने त्यांचं आगमन झालेलं आहे। अगदी हृदयपूर्वक मी त्यांचं प्रथमतः शब्दसुमनाने स्वागत करतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांच्या संकल्पनेतून तक्षशिला बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी साकारलेली आहे, असं धाडसी व्यक्तिमत्व या जिल्ह्यामध्ये 22 वर्षे धम्म परिषद होण्याचं आणखी दुसरं कुठलंही उदाहरण या ठिकाणी नाही, आणि म्हणून ते पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी आदरणीय बौद्धोपासक शंकरदादा बगाटे यांच्या पुढाकारातून या ठिकाणी झालेला आहे। आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबत असलेली जी त्यांची संयोजन समिती आहे, म्हणजेच विठ्ठलदादा पंडित असतील, संदीपभाऊ नरवाडे असतील, सुरेशदादा घोडगे असतील, जितेंद्रभाऊ पाईकराव असतील, राजेश नरवाडे असतील किंवा योगीराज पोगे असतील किंवा प्रेमभाऊ कांबळे, बेगाजी घोडगे साहेब असतील, ओमप्रकाशजी पाईकराव असतील किंवा पप्पू घोडगे, पवनभाऊ घोडगे असतील, या सर्वच मंडळींनी या ठिकाणी सातत्याने त्यांना सहकार्य आणि मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे। आणि म्हणून या निमित्ताने या ठिकाणी शंकरदादा बगाटे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी शंकरदादाचं स्वागत करायचं आहे, कारण हे जे काही त्यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे हे काही सोपं काम नाही, आणि म्हणून हे सगळं या ठिकाणी सगळ्या गोष्टीवर मात करून या ठिकाणी हे सगळं उभं केलेलं आहे। आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रास्ताविक करण्यासाठी शंकरदादा बगाटे यांना मी सूचना करतो की आपण या ठिकाणी प्रास्ताविक करायचं आहे। आदरणीय शंकरदादा बगाटे। आदरणीय आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे साहेब यांना विनंती आहे की आपण धम्मपीठाकडे या ठिकाणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी आपण यावं, अशी आपणास या ठिकाणी मी विनंती करतो। आदरणीय विष्णुकांत गुट्टे साहेब, कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन, कृपया आपणास मी विनंती करतो की आपण धम्मपीठाकडे यायचं आहे। हॅलो,
हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. आखाडा बाळापूर. हॅलो. आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सन्माननीय विष्णुकांत गुट्टे साहेब यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी डॉक्टर पिसाळ साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी या मंचावरती धर्मपीठावरती झालेला आहे. तद्वतच शंकरदादा यांना सूचना आहे, आपण प्रस्तावना या ठिकाणी करायची आहे. हॅलो. सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आपण थांबूयात. तर तरुण मित्रांसाठी सूचना आहे की आपण हे मंच या ठिकाणी रिकामा करून द्यायचा आहे. सर्वांना विनंती आहे, कृपया स्टेजवर करता कुणी करू नये. हा स्टेज लवकर खाली करा. मी तुम्हाला सर्वांना कृपया नम्रतेची विनंती करतो की यानंतर कृपया कोणी स्टेजवर येऊ नये. करंट आहे तुमच्या खाली, करंट आहे इथं. भेगा दादा, त्या खुर्च्या अलीकडे घ्या. अरे डिलर सगळं बंद व्हायचं ते. हा थोडंसं अलीकडे वायरजवळ कोणी थांबू नका बरं, शॉक लागायचा तुम्हाला. थोडं साईडला बस, साईडला. आदरणीय शंकरदादा बगाटे यांना सूचना आहे की आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण प्रास्ताविक करावं अशी आपणास मी म्हणजे एलकेतील सरपंच शंकरदादा बगाटे अजबरावजी पतंगे यांना विनंती आहे की त्यांनी धम्मपीठावर यावं. या ठिकाणी उपस्थित आलेले उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शेषराव नरवाडे, गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकरी चळवळीमध्ये कार्य करणारे आमचे मार्गदर्शक जयाजी पायकराव साहेब यांना सुद्धा विनंती करतो आपण धम्मपीठावर यावं. माजी जिल्हा परिषद उत्तमरावजी बहात्रे सर, आपणा सुद्धा विनंती की आपण सुद्धा यावं. आंबेडकरी चळवळीचे युवा नेते पांडे कैलासदादा किल्लारे यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा धम्मपीठावर यायचं आहे. सर्वच मान्यवरांना कृपया विनंती आहे की आपण या ठिकाणी धम्मपीठावर यावं. आपल्या सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी डॉक्टर पिसाळ सर आपल्यासोबत बराच वेळ राहणार आहे, त्यामुळं त्यांना ऐकण्यासाठी, त्याच्यासोबत संवाद साधण्यासाठी ते आपल्यासोबत आलेले आहेत. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, कृपया आपण धम्मपीठावर जास्त गोंधळ करू नका. ते आपल्याशी सर्वांशी संवाद साधणार आहेत आणि अजून बराच वेळ थांबणार आहे, त्यामुळं कृपया गोंधळ करू नये. त्यामुळं या ठिकाणी कार्यक्रम थोडासा विस्कळीत होत आहे. सर्वांना सप्रेम जय भीम. आज 22 फेब्रुवारी आणि आजच्या 22 फेब्रुवारी दिवशी
22व्या बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन तक्षशिला संयोजन समितीच्या वतीनं मोठ्या थाटामध्ये ह्या ठिकाणी संपन्न होत आहे. या धम्म परिषदेला खास करून या कार्यक्रमाचं मुख्य अट्रॅक्शन, ज्याचा अतिशय बिजी शेड्यूल असताना सुद्धा ज्यांनी आपल्या वेळातून वेळ काढून ह्या धम्म परिषदेला आपली हजेरी लावली, ते आपल्या सर्वांच्या गळ्यातलं ताईत या देशाचे नसून जागतिक कीर्तीचे बुद्धिस्ट गोल्डमॅन रोहितजी पिसाळ सर यांचं सर्वप्रथम आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत केलं. हे स्वागत दादांचं याच्याही पेक्षा मोठं आपण केलं पाहिजे हे सांगत असताना, दादांचं मला वाटते आजच काय काल त्यांचा चुलता सुद्धा वारला, परंतु त्यांनी शब्द दिला होता वर्धेच्या धम्म परिषदेमध्ये, त्याचे साक्षीदार आणि जे शब्द घेतला होता ते आमचे सहकारी मित्र प्रदीप ननवारे अतिशय बिजी शेड्यूल असताना सुद्धा या धम्म परिषदेला ते आलेत. त्याबद्दल मी रोहित पिसाळ सरांचं मनापासून संयोजन समितीच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो. दिवसभराच्या सत्रामध्ये मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी आलेला पूजनीय भिक्खू संघ, त्यामध्ये सचित बोधी असतील, भंते महाकाश्यप असतील आणि जे आम्हाला नेहमीच मार्गदर्शनच नाही तर एक ऊर्जा देऊन जातात ते आमचे भंते पयाबोधी खुरगाव, या संपूर्ण पूजनीय भिक्खू संघाचे ह्या ठिकाणी दिवसभराच्या सत्रामध्ये प्रवचन झालं. त्या पूजनीय भिक्खू संघांना सुद्धा ह्या ठिकाणी मी पंचांग प्रणाम करतो. आमच्या शब्दाला मान देऊन ह्या ठिकाणी राजकीय स्तरातील असतील, सामाजिक स्तरातील असतील, विविध क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय काम करतात त्या सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व माता भगिनींचं, उपस्थित असलेल्या माझ्या सर्व श्रद्धा संपन्न आणि बौद्ध उपासक आणि उपासिकांचं मी मनापासून ह्या ठिकाणी अभिनंदन करतो. आज हा सत्कार, ही धम्म परिषद एक खरंच 22व्या वर्षामध्ये नावारूपाला आलेली आहे. कारण प्रथमच या हिंगोली जिल्ह्यामध्ये ज्या व्यक्तीनं 5,000 नाही तर 10,000 नाही, लाख नाही तर 2 लाख नाही, ज्या माता रमाईच्या चरणामध्ये 39 कोटी रुपयाची तब्बल साडी दान केली, ते आमचे मार्गदर्शक रोहितजी पिसाळ सर आपल्या समोर ह्या ठिकाणी दिसत आहेत. आम्ही सर्वजण यूट्यूबवर पाहत होतो, कोणी पेपरामध्ये पाहत होतं, परंतु आज साक्षात आम्हाला रोहित पिसाळ सरांचं दर्शन ह्या ठिकाणी झालं. खरंच पिसाळ साहेब, आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत, आम्ही ऋणी आहोत. या साक्षात आम्हाला ह्या ठिकाणी दर्शन दिलं. आणि म्हणून ह्या ठिकाणी मी या धम्म परिषदेचं आयोजक नात्यानं मी काय जास्त विलंब घेणार नाही, परंतु ज्या ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दान केलं, ते दान तर नंतर मी हे कार्यक्रम सत्र संपल्याच्या नंतर मी जाहीर करेल. म्हणून सर्वच आलेल्या माझ्या नेत्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी प्रत्येकाचं नाव घेणे शक्य नाही, आणि म्हणून या सर्वांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. आपण खास करून पिसाळ सरांना ऐकायचं आहे, आमच्या पयाबुधी बनतेजीला ऐकायचं आहे, एवढीच आपल्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीने मी ह्या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आपण सर्वजण रात्रभर या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुद्धा असा साथ द्याल अशी आशा मी आपल्या सर्वांच्या वतीनं बाळगतो. अधिकचा वेळ न घेता मी ह्या ठिकाणी धम्म परिषदेच्या संयोजक ह्या नात्याने काही आमच्या संयोजन समितीच्या वतीनं काही चूक झाली असेल तर आम्हाला सर्वांनी उदार अंतकरणाने ह्या ठिकाणी क्षमा करावी, आणि ह्या ठिकाणी मी थांबतो. जय भीम, जय बुद्ध. धन्यवाद दादा. आपण या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं मनोगत व्यक्त करून डॉक्टर रोहित पिसाळ सर यांचे आभार व्यक्त केले. आम्ही रोहित पिसाळ सरांना ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस खरं म्हणजे समाजामध्ये पैसेवाले माणसं खूप मोठमोठे माणसं असतात,
परंतु कंडिशन आहे त्याच्यासोबत चर्चा करताना आम्हाला असं लक्षात आलं की ज्या समाजाच्या गळ्यामध्ये मडकं होतं त्याने आम्हाला बोलताना सांगितलं की गळ्यामध्ये गाडगं होतं. तो समाज आज एवढ्या मोठ्या थराला पोहोचला की आपल्या याच्यामध्ये एवढ्या मोठ्या समाजामध्ये बौद्ध समाजातला माणूस एवढा मोठा जागतिक ख्यातीचा गोल्डमॅन होऊ शकतो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं हे त्याच्या बोलण्यातून आम्हाला प्रकर्षाने जाणवलं. खरं म्हणजे शोकांतिका अशी असते, विचारवंत माणसं पैसेवाले नसतात आणि पैसेवाले माणसं हे विचारवंत होत नसतात. परंतु या दोन्हीचं सामंजस्य करताना त्यांच्यासोबत आम्ही संवाद साधताना आमच्या असं लक्षात आलं की रोहित सरांना एक श्रीमंत माणूस, समाजाचा मोठा माणूस तर सन्मान करायचा आहे, परंतु त्याही पेक्षा ते विचारवंत म्हणून आपल्यासाठी फार महत्वाचे आहे. त्यांच्यासोबत बोलताना लक्षात आलं की त्यामुळे बुद्ध काय समजावून सांगता, तुम्ही बाबासाहेब काय समजावून सांगता, जर समोरचा माणूस उपाशी असेल तर बुद्ध सांगणार कसा. म्हणून मला त्या समाजाला मोठं करायचं आहे, त्या समाजाला भाकरीला लावायचं आहे की जेणेकरून त्यांनी बुद्ध आणि बाबासाहेब ऐकलं पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी आला ते आपले आभार व्यक्त करतो. आभार व्यक्त करण्याच्या पूर्वी आदरणीय आमचे पूजनीय बनते पय्या बोधी यांना विनंती करतो. पूजनीय बनते पय्या बोधींना विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं.